कुंभ आपण बघतोय 19 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान 5 दिवस चालणारी स्पर्धा आपण बघू. DNCच्या मैदानावरती 1 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकासाठी कॅश प्राइज असणार आहे आणि 48 संघांचा सहभाग असणार आहे. प्रवेश फी फक्त 8,000 रुपये आणि मालिकावीरसाठी बाईक असणार आहे. रामा येतोय पहिला चेंडूवरती, सन्मान देतोय रामाला. अतिशय नामांकित गोलंदाज मानला तो रामाने. कालच्या दिवसामध्ये नक्कीच इम्प्रेस केलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी तुषार 11 संघ सामना गमावला होता. 5 चेंडूमध्ये 2 धावांची गरज असताना सामना जिंकला होता अक्षय गुरवने च्या गोलंदाजी जोरावरती या दिवा संघाने. पुढील चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र लाईन बघावी लागेल, लाईन चुकीची आहे. मेन पंच आपण बघतोय शशांक मालगावकर यांचा इशारा येतो वाईटचा. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 2 धावा. पुन्हा एकदा वाईट चेंडू फेकलाय. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू फेकतायत. धावसंख्या 2-1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 3 धावा. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ गोलंदाज रामाचं. दिशा भरकटला गोलंदाज रामा. वारंवार स्क्वेअर चेंडू घोषित करते पंच शशांक मालगावकर. मेन पंच आपण बघतोय स्क्वेअर लेगचे पंच शैलेश शेलार. खूप मोठं नाव आहे अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये शैलेश शेलार. तसेच तिसरे पंच आपण बघतोय पवन. पॅडवरती ब्रश होतो चेंडू. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय दिनू मार्फत. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 3 बिनबाद 3. पुणे इन्साइड लागतीये, गॅदर करू शकत नाहीये सत्यम. तो पण ते 1 धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 4 धाबा. अप्रतिम कमबॅक करतोय गोलंदाज रामा मार्फत. 2 वाईट चेंडू फेकल्यानंतर सुरेख गोलंदाज दाखवतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा एकदा आता मात्र गती परिवर्तन करतोय. स्लोवर चेंडू फेकला होता. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 5 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 5 धावा. पुन्हा टॅप करतो चेंडूला. 1 धाव डिक्लेअर. अप्रतिम षटक आतापर्यंत. नक्कीच ज्या कोणी प्रेक्षकाने मोबाईल चालू ठेवला कॅमेऱ्याची लाईट नक्कीच ती बंद करायची. प्रेक्षक 1 धाव नक्कीच पूर्ण करतोय. धन्यवाद. एका षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाची धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 7 धावा. नक्कीच ही स्पर्धा आपण बघतो यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह सुद्धा कव्हरेज केले ते. GTCच्या माध्यमातून संपूर्ण टीम सज्ज झाली आहे GTCची. नक्कीच प्रत्येक सामन्याचे व्हिडिओज नंतर ग्लोबल टेनिस क्रिकेट.in च्या साईटवरती उपलब्ध असतील. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गावरती दिनेश दळवी. पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकला. टॉप एज लागतोय. अप्रतिम फलंदाजी दाखवतोय तेरेकर मार्फत. चांगली सुरुवात करतोय तेरेकर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 8 धावा. दिनेश दळवे आपण बघतोय एक अष्टपैलू ज्याच्या नावावरती नामदेव स्मृती चषकामध्ये मालिकावीर म्हणून एक बाईक आहे नावावरती. तोच दिनेश दळवे आपण बघतोय. आता मात्र वाईट चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 9 धावा. पुन्हा एकदा फक्त दिशा दिली चेंडूला. स्क्वेअर लीग क्षेत्रामध्ये चेंडू येते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती डबल फिगर 10 धावा. पुन्हा एकदा फक्त दिशा देते चेंडूला. अप्रतिम फलंदाजी दाखवतोय. नक्कीच क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय फलंदाज तेरेकर मार्फत. वारंवार गॅप शॉट सिलेक्शनचा वापर करतोय हा फलंदाज तेरेकर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 11 धावा. फक्त दिशा देतो चेंडूला. क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय. क्रिकेटची कला दाखवतोय. कौशल्य दाखवतोय फलंदाज तेरेकर मार्फत.
धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय डबल गती तब्बल 12 धावा. एकदा जागा बनवली होती. वाईट चेंडू फेकलाय. दिशाहीन गोलंदाजी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय डबल गती तब्बल 13 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा जागा बनवली होती. चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. चेंडू टेकअप होतोय. पडल्यानंतर धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण बघतोय डबल गती 13 धावा. एक चेंडू शिल्लक. पुण्याच्या टॅप करण्याला मोठा फटका. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय सोनू मार्फत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावसंख्या आपण बघतोय डबल गती तब्बल 14 धावा. 7ची सरासरी मेंटेन ठेवली प्रति षटकामागे या गांधीनगर संघाने. बिग फाईट सामना आपण बघतोय या मैदानात. पहिल्या फेरीतील तिसरा सामना तुषा 11 विपक्ष गांधीनगर. गांधीनगर संघाला एक सुवर्ण संधी असणार आहे. जर सामना जिंकला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे रवींद्र गुप्ता यांच्याकडून. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हातात गोलंदाजी रामा येतं. गोलंदाजी मार्ग होती. स्ट्रायकिंगला फंदा आपण बघतोय तेरेकर. कालच्या दिवसामध्ये अक्षय गुरवने इम्प्रेस केलं. आजच्या दिवसामध्ये फलंदाजी मार्फत तेरेकरने इम्प्रेस केलंय. आतापर्यंत विचार केला तर अप्रतिम फलंदाजी दाखवली या मैदानावरती तेरेकर मार्फत. जबरदस्त फलंदाजी दाखवतोय. नो चेंडू घोषित केला पंच शशांक मालगावकर यांनी. नोचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघते डबल कधी तब्बल 15 धावा. पहिला चेंडू नो चेंडू फेकला गोलंदाज रामाने या षटकामध्ये. धावसंख्या 15. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्रायकिंग फंदा तेरेकर. पुन्हा एकदा वाईट चेंडू फेकलाय. लेग स्टिक सोडून झाला चेंडू. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय डबल होती तब्बल 16 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ गोलंदाज रामाचं. नक्कीच रामावरती विश्वास दाखवला होता. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या त्याच रामाला या तिसऱ्या षटकामध्ये पाचारण केलंय संगनायक सत्यमने. आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन करतोय. अभि येतोय गोलंदाजीसाठी. अभि येतोय. नवीन गोलंदाज आपण बघतोय अभि. तर स्ट्रायकिंग फंदा आपण बघतोय तेरेकर ज्याने अप्रतिम फलंदाजी दाखवली आतापर्यंत या सामन्यामध्ये. फक्त दिशा देतो चेंडूला. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू येते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय डबल होती तब्बल 17 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ गोलंदाज अभिचं. नंतर टॅप करते मोठा फटका. नो चान्स. 2 धावा डिक्लेअर. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय डबल होती 19 धावा. टॉपेज लागतोय. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय चंदन भगत साहेबांचं. नक्कीच चेंडूवरती आले होते. झोकून दिलं होतं चेंडूवरती. गॅदर करत चेंडूला फेकी करतायत तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. या दरम्यान संदीप पाटील यांचे त्यामध्ये हार्दिक स्वागत. संदीप नक्की प्रेक्षकांना विनंती असेल बांबूवरती जास्त ताण देऊ नका. नक्कीच तो हिरव्या कलरचा बांबू आपण बघतोय. जास्त ताण देऊ नका मित्रांनो. सहकार्य करायचे. नक्कीच जो हिरव्या कलरचा बांबू आपण बघतोय नक्कीच झुकलाय तो. विनंती असेल प्रेक्षकांना जास्त ताण देऊ नका.
धावसंख्या आपण बघतोय धावफलकाची तब्बल 22 धावा मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आपण बघतोय वाटचाल करताना. अजून षटकातील 3 चेंडू शिल्लक. या षटकामध्ये जर विचार केला टॅप करण्याचा प्रयत्न करतोय. या प्रयत्न चांगला होता, चांगला शॉर्ट सिलेक्शन सुद्धा होता, परंतु कोणती धाव नाही आहे या चेंडूवरती. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 22 धावा. अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 22 धावा. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वरती. धावसंख्या आपण बघतोय धावफलकात 23 धावा. षटकातील 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या 23. पुन्हा रिव्हर्स स्वीप करतोय फलंदाज बाद. दुसरा धक्का बसतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा धावसंख्या आपण बघतोय धावफलकाची 2 बाद 23. एक बाद 23. पहिला धक्का बसलाय. गांधीनगर संघाला बिग फाईट सामना आपण बघतोय या मैदानामध्ये. पहिल्या फेरीचा तिसरा सामना बघतोय आपण या मैदानामध्ये. गांधीनगर विपक्ष तुषे 11. शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय हा गांधीनगर संघ आणि किती धावांचं लक्ष ठेवतोय हा गांधीनगर संघ बलाढ्य तुषे 11 संघापुढे. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 23 धावा. उच्चांक आपण बघतोय या स्पर्धेचा आई गावदेव 11 संघाचा 27 धावांचा. तेरेकर आपण बघतोय स्ट्राईक एंडला फलंदाज. सलामीचा फलंदाज अजून एक खेळपट्टीवरती घेताना दिसतोय. अप्रतिम फलंदाज दाखवले तेरेकरने. आउटसाइड एज लागते. एक धाव पूर्ण करतोय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 24 धावा. षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ क्रिकेटमध्ये याला स्लोग ओव्हर एक हानामध्ये षटक म्हटलं तर दिनेश दळवे येतोय गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र सुरेख चेंडू फेकला होता. गती परिवर्तन स्लोअर वनचा चेंडू फेकला होता. निर्धाव चेंडूची सांगतो ते. धावसंख्या 24. एक बाद 24. पुन्हा टॅप करतो चेंडूला. एक धाव पूर्ण करतोय भूषण चेंडूवरती. गॅदर करेल फेकी करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 25 धावा. शेवटच्या अजून 3 चेंडू शिल्लक. अप्रतिम षटक आतापर्यंत हाताळताना दिसतोय दिनेश दळवी. या दिनेश दळवीच्या नावावरती एक बाईक आहे. तोच दिनेश दळवी आपण बघतोय इन ॲक्शन मध्ये या सामन्यामध्ये. संदीप येतो स्ट्राईक एंडला. नक्कीच मारण्याचा प्रयत्न केला होता. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 26 धावा. शेवटच्या 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 26 धावा. स्ट्रायकर फलंदाज आपण बघतोय संदीप. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गावरती दिनेश दळवी. टॅप करण्याला एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 27 धावा. नक्की 27 धावांचा उच्चांक आहे तुम्हाला आई गावदेवी 11 आयरेस संघाचा. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 27 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 27 धावा. तर यापुढील सामना असेल झरण पॅकर्स संघाचा संघनायक तसेच विक्ट्री स्पोर्ट्स संघाचा संघनायक. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचे. यापुढे सामना असेल पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण बघू. चौथा सामना विक्ट्री स्पोर्ट्स विपक्ष झरण पॅकर्स. आणण्याचा प्रयत्न फसला. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 28 धावा आणि या स्पर्धेचा उच्चांक नोंदवलाय या गांधीनगर संघाने आणि 29 धावांचं लक्ष ठेवलंय या तुषे 11 संघापुढे.
सामना बघतोय आपण मैदानावरती पहिले फिरते तिसरा सामना निर्धारित 4 षटकामध्ये धावसंख्या नोंदवली. धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 धावा आणि 29 धावांचं लक्ष ठेवलंय या मैदानावरती. या तुषार 11 संघा पुढे या गांधीनगर संघाने सरासरी बघितली तर 7.25च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील प्रति षटकामागे जर हा सामना जिंकायचा असेल तर तुषार 11 संघाला. तर यापुढील सामना असेल धरण पॅकर्स विपक्ष विक्ट्री स्पोर्ट. विक्ट्री स्पोर्ट संघाने घ्यायचे नाणेफेकीसाठी कारण की धरण पॅकर्स संघाचा संघनायक शैलेश शेलार ते उपस्थित आहेत. सलामीचे फलंदाज आपण बघतोय दिनेश दळवी. नॉस्टॅकल फलंदाज चंदन भगत साहेब. 24-29 धावांचं आव्हान घेऊन उतरलं. ही सलामीची जोडी आपण बघतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताला गोलंदाज येतोय रमन उर्फ चुहान या नावाने ओळखला तो. गोलंदाजी मार्गावरती येतो गोलंदाज रमन. नक्कीच किरण शिंदे यांचं ते आगमन होतं. विक्ट्री स्पोर्ट्स संघनायक आहेत शैलेश शेलार राहायचे. मी विनंती करतो संदीप पाटील यांना की तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे सामन्याची. सामना असेल पहिले विरुद्ध शेवटचा सामना. बिग फाईट सामना असेल. विक्ट्री स्पोर्ट्स विपक्ष धरण पॅकर्स दोन दिग्गज संघ एकमेकांसमोर उभे असणारे या सामन्यामध्ये. पहिला चेंडू नो चेंडू फेकलाय. नक्कीच एक जीवनदान मिळालं दिनेश दळवी सारख्या फलंदाजाला. विक्ट्री स्पोर्ट्स संघ किरण शिंदे नाणेफेकी जिंकलाय. हार्दिक अभिनंदन किरण शिंदे. किरण शिंदे आणि शैलेश शेलार यांच्यामध्ये बिग फाईट सामना असेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय लाखामार्फत. संघनायकाची भूमिका काय असते ती दाखवतोय हा क्षेत्ररक्षक लाखामार्फत. नक्की 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 2 धावा. बघायचं ते इजा झाली आहे नक्कीच लाखाला. तसेच या स्पर्धेत ज्यांनी सहकार्य केले आमचे लाडके नगरसेवक राजेश मोरी साहेब. तसेच HR डेव्हलपर्सचे अजय पाटील साहेब. तसेच मितेश मेश्री मंगेश भगत साहेब. प्रणव केने. तसेच कैलासवासी सुवर्ण संतोष केने यांच्या स्मरणार्थ तसेच विजय कालू पाटील यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी आपण बघतोय. तसेच प्रत्येक सामन्यासाठी
सामनावीराचं पारितोषिक आपण बघतोय, ट्रॉफी आपण बघतोय कैलासवासी वासुदेव पाटील यांच्या स्मरणार्थ आपण बघतोय। हे सर्व मान्यवरांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। एक मोलाचं सहकार्य केले या स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी या सर्व मान्यवरांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। लिहिणं याच्यावरती स्ट्रायकिंगला फंदा आपण बघतोय चंदन भगत साहेब, नॉन स्ट्रायकिंगला फंदा दिनेश दलवी, ऑन स्ट्राईक 29 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ गोलंदाज रमनचं पहिल्या चेंडूवरती यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या दिनेश दळवीच्या, परंतु नो चेंडू घोषित केला होता पंचांनी। आणि फलंदाज बाद बिग विकेट, पहिला धक्का बसतोय 2 या धावसंख्येवरती चंदन भगत साहेबांच्या स्वरूपात। धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती कमबॅक करतोय गोलंदाज रमन। धावसंख्या 1-2, खूप मोठी स्पर्धा आपण बघतोय यामध्ये नवसाई गोविंद चषक सन 2017 या स्पर्धे प्रमुख आयोजक आपण बघतोय अमर 11 क्रिकेट क्लब आयरेगाव, निखिल केने, अमर आणि त्यांचे तमाम सहकारी ही स्पर्धा नक्कीच यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहेत। नक्कीच गांधीनगर संघ हा सामना जिंकला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार रवींद्र गुप्ता यांच्याकडून। स्ट्रायकिंगला फंदा आपण बघतोय नवीन फंदाज सोनू येतोय, विकेट संपादन करतोय एसटीजीच्या माध्यमातून फलंदाज बाजाला चंदन भगत साहेब। पहिला धक्का बसला 2 या धावसंख्या होती। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ गोलंदाज रमनचं। कट करतो चेंडूला, टॅप करतो चेंडूला, 2 धावा डिक्लेअर, धावसंख्या 2 ने वाढते। धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 4 धावा। 1-4 चांगली सुरुवात करतोय त्रिशा 11 संघ। 29 धावांचं पाठलाग करताना दिसतोय हा त्रिशा 11 संघ। शेवटच्या क्षणी बॅटचा पीस ओपन केला होता, लेट कट करतो चेंडूला, 1 धाव मिळते। धावसंख्या 1 ने वाढते। धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 5 धावा। षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ रमनचं। स्ट्रायकिंग फंदा आपण बघतोय मैदानावरती सोनू, फक्त दिशा देतो चेंडूला, 1+1 एकूण 2 धाव मिळतात। धावसंख्या 2 ने वाढते। धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 7 धावा। अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत। धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 7 धावा। शेवटच्या क्षणी बॅटचा पीस ओपन केला होता, गलित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, 1 धाव डिक्लेअर। धावसंख्या 1 ने वाढते। धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 8 धावा। अजून षटकातील 1 चेंडू शिल्लक। धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 8 धावा। टॉप एज लागतोय, 1 धाव डिक्लेअर, 1 धाव डिक्लेअर। धावसंख्या 1 ने वाढते, एक जीवनदान मिळतोय। धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती धावसंख्या 9, 18 चेंडू, अजूनही 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी त्रिशा 11 संघांना। नक्की पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या आहेत। 18 चेंडूमध्ये 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी त्रिशा 11 संघाला। तर यापुढील सामना असेल विक्ट्री स्पोर्ट्स संघाने नाणेफेकी जिंकले तर आमंत्रित केले धरण पॅकर्स संघाला
फलंदाजीसाठी बिग फाईट सामना असेल, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. विक्ट्री स्पोर्ट्स विपक्ष झरण पॅकर्स. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक आता गोंधळ येतोय. स्वतः संगणक येतोय, लाखा येतोय. स्ट्रायकेल फलंदाज दिनेश दळवी. 18 चेंडू 20 धावांची गरज. सुरेख चेंडू फेकला होता. अतिशय वेगवान गोलंदाज मानला जातो लाखा. संगनायक आहे गांधीनगर संघाचा आपण बघतोय. लाखा एक रफ्तार का सौदागर म्हटलं तर लाखाला पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकलाय. निर्धाव चेंडू फेकलाय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 9. सुरेख चेंडू फेकला इनसाठी लागते. एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता परंतु नक्कीच संवाद होतोय आणि कोणत्याही धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीये. निर्धाव चेंडू बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकले गोलंदाज लाखाने. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 9 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडूची सांगता आली. नक्कीच दिनेश दळवी सारख्या फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम करतोय गोलंदाज लाखा. नक्कीच संगनायकाने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी स्वीकारली आहे. याने दुसऱ्या षटकामध्ये स्वतः संगनायक येतोय गोलंदाजीसाठी. नक्कीच आपण बघतोय अक्षय गुरव सुद्धा इथे उपस्थित. कालच्या दिवसामध्ये इम्प्रेस केलं. 5 चेंडूमध्ये 2 धावांची गरज होती तुषे 11 संघाला सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आणि 5 चेंडू सलग निर्धाव चेंडू फेकण्याचा भीम पराक्रम केला या गोलंदाज अक्षय गुरवने. कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे अक्षय गुरव, मॅन फ्रॉम दिवा. पुन्हा एकदा टॅप करतो चेंडूला. भेट चेंडूला चांगली क्षेत्रक्षण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जोरदार अपील केली जाते. नक्कीच पंच आम्हाला निर्णय कळवतीलच. फलंदाज बाद. बिग विकेट. दिनेश दळवी सारखा फलंदाज तंबूच्या आश्रयाला येतोय. आता मात्र कंपल्सरी तुम्हाला धावा कराव्या लागतील याची नोंद घ्यायची. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 9 धावा. या षटकामध्ये जर विचार केला तर लाखाने 4 चेंडू फेकलेत. 4ही चेंडू निर्धाव चेंडू फेकलेत आणि एक सांघिक स्वरूपात म्हणजे धावबादच्या स्वरूपात एक फलंदाज बाद झालाय तो म्हणजे दिनेश दळवी. तर नवीन फलंदाज येतोय नो स्ट्राईक एंडला सत्यम. तर स्ट्राईक एंडला फलंदाज आपण बघतोय सोनू. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गावरती लाखा. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना दिसतोय. भेदक मारा करताना दिसतोय हा गोलंदाज लाखा. नक्कीच एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 10 धावा. 1 चेंडू शिल्लक. 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. अप्रतिम षटक आतापर्यंत हाताला दिसतोय या गोलंदाज लाखा मार्फत. नक्कीच संकेत भगत यांचे ते आगमन होते दिवास संघाचे. संघनायक आहेत संकेत भगत. नक्कीच दिवास संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. पुढे सरसवला अप्रतिम क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाज देतोय फॉलो थ्रू मध्ये लाखा मार्फत. आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण दाखवतोय. अप्रतिम षटक हाताळलं गोलंदाज लाखाने. फक्त 1 धाव खर्च केली या षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती फक्त आणि फक्त 10 धावा. 12 चेंडू 19 धावेची गरज. समीकरण माग झालंय. त्यामुळे तुषे 11 संघापुढे प्रति षटकामागे जर विचार केला तर 9.50 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर या तुषे 11 संघाला. 12 चेंडू 19 धावांची गरज.
12 चेंडू 19 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण बघतोय स्वतः संघनायक तुषार 11 संघाचा सत्यम पार्टे येतोय स्ट्राईक एंडला. नक्कीच सत्यम पार्टेला आता मात्र या मैदानावरती मेहनतीचे पराकष्ट करावे लागेल जर आपल्या संघाला विजय संपन्न करून द्यायचा असेल तर. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं, षटक हाताला गोलंदाज येतोय उमेश येतोय गोलंदाजी मार्ग होती. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीसाठी सज्ज झालाय गोलंदाज उमेश. स्ट्राईकला फलंदाज सत्यम पाटे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट, शो द गुड गेम. पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकला. अप्रतिम षटक क्षेत्ररक्षण दाखवतोय दिनेश मार्फत. अप्रतिम क्षेत्ररक्षण दिनेश मार्फत मिडऑन क्षेत्रामध्ये धावसंख्या स्थगित धावसंख्या आपण बघतोय फलकावरती तब्बल 10 धावा. पुन्हा एकदा पुढे सरसलाय टॉप एज लागतोय. चेंडू ट्रॅव्हल झाला बॅकवर्ड पॉइंट मध्ये. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय फलकावरती तब्बल 11 धावा. खूप वेळ धावसंख्या थांबली होती 10 यावरती. आता मात्र धावफलक हलतंय आणि धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 11 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ गोलंदाज उमेशचं अजूनही समीकरण असणारे 10 चेंडू आणि 18 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. टॅप करतो चेंडूला. अप्रतिम क्षेत्ररक्षण तेरेकर मार्फत. ज्या तेरेकरने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये इम्प्रेस केलं तोच तेरेकर आता मात्र खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय फलकावरती तब्बल 12 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. ही स्पर्धा आपण बघतोय GTCच्या माध्यमातून लाईव्ह बघितली जाते, लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. शैलेश श्याम तसेच आपण बघतोय आशिष भोईर सुद्धा आम्हाला लवकरच जॉईन झालेले आहेत. तसेच सूरज म्हात्रे आमचे टेक्निशियन. पुन्हा 2 धावा डिक्लेअर. तसे आपण कॅमेरामॅन बघतोय आमचे सॅम तसेच शैलेश. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय फलकावरती 14 धावा. स्ट्राईकला पण आपण बघतोय सोनू गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गावरती पंचांच्या उजव्या बाजूने उमेश. इनसाइड लागते. एक धाव डिक्लेअर. चांगला प्रयत्न केला होता यष्टरक्षकाने परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एक धाव डिक्लेअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघते फलकावरती षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 15 धावा. अजूनही 14 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावा हवेत ते म्हणजेच 14. समीकरण माग झालंय. तुषार 11 संघापुढे 7 चेंडू 14 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. नक्कीच मोठे फटके मारावे लागतील जर सामन्यामध्ये वापसी करून द्यायची असेल तर. सोनू आणि फलंदाज सत्यमला चांगली फलंदाजी दाखवावी लागली या मैदानावरती. फुलटॉस चेंडू 2 धावा डिक्लेअर. गोलीच्या वेगाने 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा धावसंख्या आपण बघतोय फलकावरती तब्बल 17 धावा. समीकरण बदलते. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. पहिलं षटक हाताला गोलंदाज रमणने 9 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये लाखाने इम्प्रेस केलं, फक्त 1 धाव खर्च केली. आणि तिसऱ्या षटकामध्ये उमेशने 7 धावा खर्च केल्या. एकूण 3 षटकांचा जर विचार केला तर धावसंख्या नोंदवली धावफलकावरती या तुषार 11 संघाने 17 धावा. 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. वैयक्तिक दुसरं सांघिक. शेवटचं षटक हाताला गोलंदाज येतोय लाखा. स्ट्राईक एंडला फलंदाज. 2 संघनायकांमध्ये आपण बिग फाईट सामना बघतोय. लाखा आणि सत्यम यांच्यामध्ये. 6 चेंडू 12 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. नक्कीच दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली. बघू सामना कोण जिंकेल एक मोठा प्रश्नचिन्ह असताना या मैदानावरती. लॉफकंड प्रयत्न. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय स्वतः गोलंदाज लाखा मार्फत. नक्कीच सत्यमला आता मात्र बॅटचा पीस ओपन करावा लागेल. सत्यम मध्ये क्षमता आहे परंतु सिद्ध करावं लागेल या मैदानावरती. 5 चेंडू 12 धावांची गरज. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. शो द गुड गेम.
नाही तर लाव करतो चेंडूला अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलंय. हाय स्टँडिंग क्षेत्ररक्षण आणि हाय स्टँडिंग गोलंदाजी दाखवली आहे या मैदानावरती या गांधीनगर संघाने. 4 चेंडू 12 धावांची गरज. मजबूत पकड नक्कीच इनसाइड लागते. फलंदाज बाद मजबूत पकड निर्माण केली या सामन्यावरती गांधीनगर संघाने. 3 चेंडूमध्ये 3 निर्णायक चौकारांची गरज. 3 चेंडूमध्ये 3 चौकारांची गरज. कालच्या दिवसामध्ये आपण बघितली चौकारांची हॅट्रिक संपादन केली आहे फलंदाज प्रशांत मार्फत. स्ट्रायकिंग पण आपण बघतोय तो म्हणजे रामा. 3 चेंडू 12 धावांची गरज. नक्की शैलेश शिलार यांच्याकडून चौकारांच्या हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. फलंदाज बाद बिग विकेट. नक्कीच हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणारे हा गोलंदाज. 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूमध्ये 12 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. जवळजवळ सामना झुकलाय तो म्हणजे गांधीनगर संघाच्या बाजूने. 2 चेंडू 12 धावांची गरज. सामना जिंकलाय. हॅट्रिक संपादन करतोय गोलंदाज लाखा. 1 चेंडू शिल्लक आहे. नक्कीच हॅट्रिक संपादन करतोय या स्पर्धेतील दुसरे हॅट्रिक. तर लाखाला एक पाहिजे आलाय कैलासवासी विजय कालू पाटील यांच्या स्मरणार्थ तब्बल 300 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. पुन्हा एकदा 9 चेंडू घोषित केला आहे आणि फलंदाज बाद आहे का. नक्कीच फलंदाज बाद झालाय आणि अप्रतिम गोलंदाजी दाखवली गोलंदाज लाखाने. आणि 300 रुपयाचा सुद्धा कॅश प्राइज असणारी लाखाला. विजय कालू पाटील यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक असणारे लाखासाठी हॅट्रिक संपादन केली म्हणून. तर या सामन्याचा